तर नमस्कार मित्रांनो, आपण आता आलेलो आहे चित्तोडगड किल्ल्यावरती. बघू शकतो वरनं दिसणारा हा नजारा. सुंदर एकदम सिटी दिसते सगळी. कसं दिसतंय जंगल, कॉन्क्रीटचं जंगल भाई. सगळं नजर जाईन तिथपर्यंत कॉन्क्रीट आहे. किधर से उधर वाले सारे वंशज है क्या? सेना के वंशज. सेना के बघू शकता हिंदीत माहिती आहे आणि इथं समोर आहे ते इंग्लिशमध्ये माहिती आहे. इकडं खाली सगळी सिटी दिसते ना. तरी आत्ता आपल्याला एक काका थोडी माहिती सांगणार आहे गडाविषयी. तर आता आपण प्रत्येक ठिकाणी जाणार आहे. तिथे काका आपल्याला सांगणार आहे. चल सांगू तर ऐकू जरा माहिती काय म्हणतात ते. ये पूरा रॉयल फैमिली पैलेस है. अच्छा, ये वाला के नाम से जानते हैं. ये किला जो आप घूमने के लिए आए ना, ये 7th सेंचुरी का फोर्ट है. अच्छा. 7th सेंचुरी में मानव मौर्य के वंशज चित्रांगद मौर्य ने बनाया था इस फोर्ट को. चित्रांगद मौर्य से लेकर महाराणा प्रताप तक 55 राजाओं का राज रहा है. बहुत सारे वंश हुए 55 राजाओं में. सबने आज अपने शासनकाल में थोड़ा थोड़ा योगदान दिया, जब जाके पैलेसेस वगैरह, मंदिर वगैरह, ये सारी चीजें देखने की है. सबसे पहले अपन यहाँ से शुरू कर रहे थे कुंभा महल. प्रेजेंट टाइम पूरा डिस्ट्रॉय है, खंडर है. अच्छा. केवल फाउंडेशन दीवारें हैं और कुछ भी नहीं है बचा हुआ, साबुत कुछ भी नहीं है. अभी आप यहाँ से अंदर जाएंगे, सबसे पहले बीच में एक चौगान आएगा. वो चौगान के अंदर ये राजपूत लोग, राजा लोग पूजा करते थे खड़े होकर. उसके बाद आगे बढ़ेंगे तो सब जनाना मर्दाना महल रहे लेडीजों के. फिर आप नीचे उतरेंगे तो राजकुमारों के पैलेसेस वगैरह ये सब टूटे हुए हैं. फिर आप नीचे उतर के गेट से वापस बाहर आएंगे. जैसे ये व्यक्ति है ना, जा रहा है ना, जैसे बाहर निकल के रास्ता है ये पूरा. लगभग आपके पास देखिए, मैं आपको बता दूं, यहाँ लगभग आप समय से चलना. जैसे मैं आपको टाइम दूं ना, आप फोटो खींचने में इतने मगन मत हो जाना. फोटो आप लो, सिलेक्टेड फोटोग्राफी करो, है ना. यहाँ आपके पास 15 से 20 मिनट का समय है, क्योंकि हम समय से चलेंगे तो आपको पूरा मैं दिखा पाऊंगा. मैं ये ऐसे, मेरे मन में ऐसी वो बात नहीं रहती कि मैं आपके संग कोई ऐसी चीटिंग करूं कि मैं आपको पूरा ना दिखाऊं. क्या ये तो समय मेरा बिगाड़ रहे हैं यार, है ना. तो मुझे भी अच्छा लगे और आपको भी अच्छा लगे. अभी आप अंदर आएंगे क्या? नहीं, अंदर हम अलाउड नहीं है ना. उन्होंने देख लिया. चला तर मित्रांनो, आता आपण जाऊया फोर्ट बघायला. माहिती गोळा करके आते. बघू शकता इथं महाल आहे. चौरा हा म्हणला ते. चौरा इथं राजपूत लोक पूजा करत होते असं म्हणतात. इथं आतमध्ये बघू शकता. चित्तोडगड किल्ल्याची सुरुवात करतोय आपण चढायला. आता चाललोय. शेठ, तुमचं काम चालू आहे. आम्हाला सगळे संघ घेऊन थांबा. आपण बघू शकतो एकदम कोरीव काम येतं. सगळं कोरलेलं दिसतंय. जुन्या काळामध्ये केलेलं नक्षीकाम हे अजून पण तितकंच सुंदर दिसतंय जितकं असायला हवं. हे पण बघू शकतो आपण समोर सगळं कोरीव काम आहे. हे बघू शकता इथं सगळे लोक राहत होते असं म्हणतात. आणि इकडं बघा, इकडं सगळं नाही का वाड्यांचे अवशेष आहेत. आपल्या गडांप्रमाणे इकडे पण इंग्रजांनी हल्ले केले होते असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये ते सगळं पडलेलं आहे. दगड पण आहेत. आपल्या गडांवरती पण भेटतात ते. हे बघा कसे आहेत डोमकावळे. एकच मिनिट दादा. चला तर आता आपण इकडे वरती बघतोय तर वरनं तटबंदी कशी दिसते बघूया.
बघू आपल्या गडांसारखंच इकडे पण संवर्धनाचं काम वगैरे चालू असावं असं वाटतंय. आता आपले गड पण दुरुस्त होत आहेत आणि नक्षीकाम आपल्या गडांसारखंच दिसतंय इकडे पण एकदम सुंदर आहे. आणि कोणाला सांगायची गरज नाही, चित्तोडगड किल्ला वास्तुकला किंवा वास्तुशास्त्र आपण म्हणू शकतो त्याप्रमाणे केलेलं आहे सगळं काम. हे प्रत्येक गोष्ट ज्या त्या ठिकाणावरती अशी बनवली गेलेली आहे अगोदरपासूनच. हे भाऊ आता आपण एक परत नवीन मंदिर बघायला आलंय जे की आपल्या चित्तोडगडावरती आहे आणि हे मंदिर मिराजी का मंदिर आहे असं म्हणतात. आहे मिराजीचं मंदिर बघू शकतो, एकदम नक्षीकाम वगैरे वगैरे सर्वच एकदम वैभवशाली मंदिर आहे. बघू शकतो आपण आले मंदिरामध्ये, तर दर्शन घेऊया आणि नंतर ना फोटो आणि व्हिडिओ काढतो. हे बघा एकदम पद्धतशीर असं नक्षीकाम आहे, कोरीव काम आहे एकदम. मीरा देवी आपण त्या काळामध्ये कसं काम असेल बघा. मंदिर देवाचं दर्शन एकदम पद्धतशीर होणार आपलं विषय नाही. आपण बघू शकतो एकदम पद्धतशीर नक्षीकाम आहे, एकदम सुंदर रेखीव दिसतंय. चला आपण आता जाऊया बाहेर मंदिराच्या. बघू शकतो आपण येऊन गेल्याच्या नंतर आता गर्दी वाढायला लागली. मीरा अंबिका मंदिर तर आपण दर्शन घेतलेलं आहे मीरा राणीचं. तर चला मग जवळ आता दुसऱ्या मंदिरात समोर एक जैन मंदिर आहे, तिथं जायचंय का बघूया आणि तिथे पण जाऊया. मग चला, एकदम दिव्य असं मंदिर आहे. फोटो अथवा सेल्फी को इधर मनाई है असं लिहिलेलं आहे. एकदम रेखीव काय एकदम पद्धतशीर जुन्या काळात. आपण दुसऱ्या मंदिरात पण आलो होतो, दर्शन झाले. इथं गर्दी नाही जास्त, इथं सुद्धा आपलं एकदम छान असं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललोय दुसऱ्या मंदिरामध्ये. चला जाऊया. राणीचं मंदिराचं दर्शन घेतलं आणि हे पहिलं होतं. आता हे दुसरं मंदिराचं दर्शन घेतलं. हे श्रीकृष्णांचं इथं मूर्ती होती आणि हे आपल्या हिंदू स्थापत्य कलेचं एक उत्तम उदाहरण आहे. हे आपले कोरीव काम केलेले सर्व किंवा ही मंदिर आहे जी जुनी आहेत, ही सगळे आपल्या स्थापत्य कलेचे उदाहरणं आहेत. हेच आपल्या लोकांनी जोपासली पाहिजे. हेच खूप सुंदर आहे. चला निघूयात आपण आता बाहेर जाऊ. ऐसा मंदिर आपने अपने जीवन में नहीं देखा होगा. इसको उज्जैन के राजा बहुत परमान है. जब इस मंदिर में आप घुसेंगे और बाहर निकलेंगे, बाहर के गेट पे तो नंदी जी विराजमान है नीचे. नंदी जी के पास में चबूतरे पर खड़े होके साइड में आप नीचे की साइड में देखेंगे तो पानी का कुंड नजर आएगा. वो गोमुखी कुंड है. उस जमाने में लेडीज लोग रानी वगैरह स्नान करती थी, वो यहीं करती थी. चौथी चीज है, आप इस टाइप का जो गार्डन एरिया आपको नीचे पीपल के पेड़ के नीचे नजर आ रहा है ना, अरे कहीं नहीं जाएगा, तो बाउंड्री वाल नजर आ रही है ना. अभी आपको दिखाएगा, उसके अंदर बोर्ड लगा हुआ है, उस पर लिखा हुआ है जोहर स्थल. जब रानी लोगों ने अपनी आन बान शान बचाने के लिए जान दी थी ना, तो आग में कूद कर अपनी जान दी थी. जिस समय जोहर हुआ था उस समय यहाँ पे गड्ढा था. कौन था? सन 1956 में इसको ढक दिया गया. उस समय जो सरकार आई थी ना, और बोर्ड लगा दिया जोहर स्थल का. नीचे होम शांति हवन कुंड बना हुआ है. साल में एक बार रॉयल फैमिली पूरा राजपूत समाज यहाँ इकट्ठा होता है, पूजा वगैरह होती है. अभी आप सीधे जाएंगे सीढ़ी से विजय स्तंभ के ऊपर चढ़ेंगे. नीचे से भैया वो दो बच्चे लोग नीचे उतर रहे ना, वो नीचे उतर के सीढ़ी से सीधे मंदिर पे जाएंगे. गोमुख देख के वापस इसी गैलरी से होते हुए वापस विजय स्तंभ पे आके और सीधा इसी रास्ते से आएंगे. सामने आरटीसी का रेस्टोरेंट है. ये इधर में पार्किंग अपना ऑटो है. आता आपण आलेलो आहे स्तंभापाशी. तर आपल्याला दिसतोय स्तंभ एक, हा बहुतेक 7 मजली आहे. 1 2 3 4 5 6 7 एक 7 ते 8 मजली स्तंभ आहे हा. बघू शकतो आपण, समोर दिसतोय. इकडे सगळे माकडे, त्यांच्यापासून जरा दूर राहूया. हे आपण बघू शकतो, ही कॅलिग्राफी बघू शकतो आपण, काय ते कॅलिग्राफी. आणि इथं हे आपल्यासाठी लिहिलेलं आहे विजय स्तंभ. हा जो आहे तो विजय स्तंभ आहे. 1 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण व्ह्यू देतो याचा. ठीक आहे, हे आपण बघू शकतो.
हा विजय स्तंभ. तर हे आपण बघू शकतो हा विजय स्तंभ. आपण याला जवळनं बघतो आता. जी मूर्ती हा त्याच्यावरती पण एकदम परफेक्ट असं नक्षीकाम आहे बघू शकतो. आता आपण आलेलो आहे मंदिरामध्ये. तर हे मंदिर कोणत्या देवाचं आहे बघू आपण. नाव तर काकांनी सांगितलं होतं पण ऍक्च्युली नाव माझ्या लक्षात नाही राहिले. ठीक आहे चला बघू आपण कोणतं मंदिर आहे ते. नाव माहिती नाही बाकी काय नाही. आतमध्ये गेल्यावरती समजेलच. आतमध्ये जाऊ. तर हे जे मंदिर आहे ते आहे समाधीश्वराचं मंदिर. बघू शकतो आपण लिहिलेलं आहे इथं. ते श्री महादेवांना अर्पित आहे. आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात. हे लोक दळतात त्याच्यामुळे काय समजत नाही पटकन. आपण जाऊन बघू कसं मंदिर आहे. इथंच आपल्याला गारवा जाणवतोय. इथं गाभाऱ्यामध्ये लाईट दिसते थेट बघू शकतो आपण इथं. बघू शकतो मंदिरामध्ये आलोय. चला बंद करतो. दर्शन घेतो आता मस्त. इथे दोन मूर्त्या या साईडला दिसतात ते आणि या साईडला तिसरी पण दिसते बघू शकतो आपण. चला चला परतूया बाहेर आपण आता. आणि अजून आपल्याला भरपूर गड बघायचा. बघू शकतो इथं तळ पण आहे आणि इथं एक मंदिर आहे. बरोबर समोदेश्वर मंदिराच्या बरोबर पाठी बाजूला आहे. मागच्या बाजूला आहे बघू शकतो. आपल्या महाराजांच्या गडांवरती पण आढळून येतं हे शिल्प. हे इथं पूर्ण दिसत नाहीये बघतो आपण. ते बरोबर मंदिरामध्ये आतमध्ये जातो त्याच द्वारावर आपण चप्पल काढतो तिथंच आहे. कोणते योद्ध्याची वगैरे काही नाही का ते बघू शकतो आपण. इथं पण अवशेष आणि काही शिळा पडलेल्या आहेत. हे सगळे वाड्याचे अवशेष किंवा मंदिराच्या अवशेषामध्ये येते. सगळ्यावरती एकदम परफेक्ट कोरीव काम आहे हे बघू शकतो आपण. पण इथं एक आणि या मंदिराकडे यायला पायऱ्या एकदम स्लिपरी आहेत. आपला भाव पण येतोय जपून जपून आणि आपण पण जपूनच आलोय. असं वाटतंय फरशा बसवल्यात इकडच्याच दगडींच्या बहुतेक फरशा होत असतील. आल्यात पण सगळ्या ना आपल्या इकडे फरशा कशा बसवतात. फरशा द्या नवीन आहे. हा नाही वाटत रे. अरे दगड आहेत मोठे मोठे त्यांच्या. हा दगड आहेत ते बघ की दगड आहेत सगळे बघू शकतो आपण कसे दगड आहेत. इथं मंदिर आहे. इथं एक मंदिर आहे जिथं आपल्याला जायचंय. जात त्याने काय माहिती. मस्त पाणी असं वाटतंय मस्त कपडे काढून उडी माराव एवढं तर गरम होतच आहे इथं. हा ना मस्त पाणी मस्त. वरती मंदिर बाई बघू शकतो. मंदिराचे अवशेष एकदम जपून ठेवलेले आहेत वरती. सर्वच अवशेष आहेत. कळस वगैरे झाले स्तंभ वगैरे झाले सर्वच अवशेष एकदम जपून ठेवलेत. बहुतेक या मंदिराचे असावेत. आणि तिथं ते वरती जे कळस तुटलाय त्याच्यात सुद्धा अवशेष असावेत असं वाटतंय. आपण बघू शकतो इथं श्री गणेशाची मूर्ती असावी असं वाटतंय. शहरात बघितलं तर हे सर्व भग्न अवस्थेमध्ये तुटलंय अशा अवस्थेमध्ये आपण बघू शकतो. त्या मूर्तीचं सुद्धा बघू शकतो आपण. बहुतेक महत्वाचं द्वार असावा आणि द्वार एवढं मोठं आहे. प्रत्येक ठिकाणी एक विशिष्ट कोरीव काम झालेलं आहे बघू शकतो आपण. बघू शकता आपण इथं लिहिलेलं आहे प्राचीन मंदिर श्री भैरवनाथ भगवान श्री देवनारायण भगवान श्री चामुंडा माताजी. हे आपण बघू शकतो. गेटला कुलूप आहे बघू शकतो आपण. इथं आहे हे मंदिर आणि देवीचं जो आहे मूर्ती आहे देवीची ती मूर्ती थोडीशी खांबाच्या पलीकडे त्याच्यामुळे दिसत नाहीये. हे बघू शकतो दोन्ही देवांचं दिसतंय. आपण आता चाललोय राणी पद्मिनीच्या कक्षामध्ये म्हणजे महालामध्ये.
पुढे गेला विकी. आहे की इथेच आहे. इथेच आहे विकी. बाकीचे 5 तिकीट कुठे आतमध्ये चाललोय आपण. चला मैं रुकू क्या इधर उसके लिए, मतलब आपको भी समझ आएगा. मैं रुकता हूँ उसके लिए, आ रहा है वो. बघू शकतो आपण. बाहेर पडून गेला. बाहेर असं कुठून म्हणलं गेला? आता इथनं राजाने राणीला इथनं पाहायचं असं म्हणतात. बघू शकतो आपण. बघू शकतो आपण इकडं आलंय तर काहीतरी लिहिलंय, बघू असू आपण. पब्लिक कन्व्हेन्स सुविधा आहे काहीतरी, बघू शकतो. हा दरवाजा, इथं मोठा दरवाजा दिसतोय, बघू शकतो. वैभव बरोबर आपण इथं आलेलो आहे. वैभव खाते नख. बघू दरवाजा इकडनं. इथे तलाव पण आहे, पण तो सुकलेला तलाव आहे जरा. तलावामध्ये पाणी आहे, आपण आता फुल नाही तर पावसाळ्यानंतर पाणी कमी झालेलं दिसून येते. आपण इथं बघू शकतो किती हे 2 3 4 5 6 7 8 9 शिवलिंग दिसतात. मध्ये एक 10 आणि हे जे दिसतंय स्तंभासारखं ते एक 11. म्हणजे इथे एकदम एकूण 11 शिवलिंग येते एकदम मोजले तर. आणि एक 2 त्रिशूळ आहेत तिकडे 2 आणि 1 3 4 5 6 त्रिशूळ 7 त्रिशूळ आहेत. आणि 2 झेंडे इकडे, 2 झेंडे. एक कालिका माताचं मंदिर आहे. तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे काय आतमधला फोटो व्हिडिओ नाही काढता आले. हे आपलं कोरीव काम आपण बघू शकतो. तरी आपण बघू शकतो आपण आलेलो आहे जैन मंदिरामध्ये. चला बघू आपण. आतमध्ये काय मोबाईल अलाउड नाहीये, आता बाहेरच काढलाय शॉट. चला आतमध्ये जाऊन बघतो, दर्शन घेतो देवाचं. चला. तर ये अंकल को पूछा व्हिडिओ निकाल सकते क्या, तो बोले निकाल सकते. तर त्यामुळे आता आपण काढतोय. वरती बघू शकतो कसं एकदम कसं केलं असेल, काय केलं असेल बघू शकतो. एकदम कोरीव काम, रेखीव काम एकदम नाही का, म्हणजे म्हणतो जुन्या काळामध्ये सर्व परफेक्टच केलं यांनी. हे जैन मंदिरामध्ये देवाची मूर्ती आहे गाभाऱ्यामध्ये, बघू शकता आपण. आता व्हिडिओ काढला, आता मी दर्शन घेतो. चला. हा तरी आपण आता थेट जाणार आहे रूम वरती, आणि रूम वरनं आपण बॅगा वगैरे घेऊन जेवायला जाणार आहे. का तर आपली 7ची गाडी आहे, 7ची ट्रेन आहे. तर ट्रेनने आपण जाणार आहे आपलं रिंगसला आपलं खाटूश्याम महाराजांचं दर्शन घ्यायचंय आणि मग तिथनं जायचंय दिल्लीला. हे बघा भाऊचा चेहरा लय उतरलेला आहे, भाऊ लय दाबला. दादा कमी दाबला आज, विशाल भाऊ जास्त दाबलेला आहे. चला आपण आता निघूयात. चला. तर आता आपला गड बघून झालेला आहे आणि आपण निघालो. आता आपण काय पूर्ण गड पाहिलेलं नाहीये, पण जे आहे ते मेनच बघितलंय. आणि आता आपला बघून झालंय पूर्ण. आता वाजले 3. दादा म्हणतोय तसं 4 पैसे जाऊ द्या, गाईड घ्या. तुम्हाला सगळं प्रॉपर समजेल गाईड घेतल्यावरती, असं दादाचं म्हणणं आहे. रिक्षाचं आणि गाईडचं नियोजन एकदम व्यवस्थित लावा. तुम्ही जर तुमची पर्सनल गाडी घेऊन आली तर एकदम उत्तमच आहे. किल्ल्याच्या आतमधलाच गाईड घ्या म्हणतात. हा, आणि किल्ल्याच्या आतमधला. बाहेरचा घेतला की मग हे असा असतो विषय, हे मला सोडत नाही, आतमध्ये असतं भाऊ. त्यामुळे तुम्ही काय एकदम नियोजन पद्धतशीरच करून येणार असेल तर. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. जय श्रीराम.